पंचायत समितीत भ्रष्टाचाराचा आरोप उपअभियंता भोईरवर एफआयआर निलंबनाची मागणी। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। शहादा पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील प्रभारी शाखा उपअभियंता एच.बी. भोई यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक झाली आहे। शासकीय निधीचा कथित अपहार, निकृष्ट दर्जाची कामे आणि मोजमाप पुस्तिकेत प्रत्यक्षापेक्षा अधिक काम दाखवल्याचे गंभीर आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून निलंबनासह गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। वंचित बहुजन युवा आघाडीचे शहादा युवा तालुका अध्यक्ष रवींद्र भादू मोरे आणि नंदुरबार युवा जिल्हा संघटक योगीराज नगीड मोरे यांनी याबाबत शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। इतकंच नाही तर तक्रारीच्या प्रति महाराष्ट्र लोकायुक्त, ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव, नाशिक विभागीय आयुक्त, नंदुरबार जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे। नेमका आरोप काय? समाज कल्याण विभागांतर्गत नवबौद्ध व अनुसूचित जाती घटकांच्या वस्त्यांचा विकास 15वा वित्त आयोग आणि पेसा अंतर्गत करण्यात आलेल्या रस्ते व गटारांच्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आलाय। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार काही कामे पूर्ण झाल्यानंतर अवघ्या महिनाभरातच उखडली असून शासनाच्या निधीचा योग्य वापर झाला का याची तांत्रिक तपासणी करण्याची गरज आहे। तसेच प्रत्यक्षात कमी काम करून मोजमाप पुस्तिकेत म्हणजेच एमबी मध्ये अधिक काम दाखविण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय। त्यामुळे शासनाची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार काही कामे पूर्ण झाल्यानंतर अवघ्या महिनाभरातच उखडली असून शासनाच्या निधीचा योग्य वापर झाला का याची तांत्रिक तपासणी करण्याची गरज आहे। तसेच प्रत्यक्षात कमी काम करून मोजमाप पुस्तिकेत एमबी मध्ये अधिक काम दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय। त्यामुळे शासनाची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा तक्रारदारांनी केलाय। थेट एफआयआरची मागणी। या प्रकरणात SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा, भारतीय न्याय संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। तक्रारदारांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला स्थगिती देणे, सर्व मंजूर कामांची उच्चस्तरीय तांत्रिक समितीमार्फत तपासणी करणे आणि संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करून विभागीय चौकशी सुरू करण्याची मागणी केली। प्रशासनाला आंदोलनाचा इशारा। दरम्यान प्रशासनाने या तक्रारीची तातडीने दखल घेतली नाही तर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रवींद्र भादू मोरे यांनी दिलाय। गरज पडल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही तक्रारदारांनी दिलाय। आता या गंभीर आरोपांची प्रशासनाकडून चौकशी होते का? कथित गैरव्यवहारातील सत्य बाहेर येते का आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होते का याकडे शहादा तालुक्याचे लक्ष लागले आहे। जय भीम, जय आदिवासी, जय संविधान। मी वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा संघटक योगीराज नगीड मोरे, शहादा तालुका, जिल्हा नंदुरबार। आज विषय असा होता, आमच्या शहादा पंचायत समिती प्रभारी शाखा अभियंता श्री एच.बी. भोई यांच्या भ्रष्टाचारी निधी अपहाराची व निष्ठुर कामाची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्याचे उच्च स्तरावर तक्रार करण्यासंदर्भात आज व्हिडिओ साहेबांना आम्ही निवेदन दिले। त्याबद्दल कारवाई व्हायला पाहिजे, कारण की जे तालुका आहे, तालुक्यामध्ये जेवढे भ्रष्टाचार होते ते यांच्या संरक्षणासाठीच होते, यांच्या सावलीतच होते सगळं काही। फक्त निधी आता इकडचे तिकडचे होते, कारण की SC/ST जे गावात आहे तिथं काही 15 आयुक्त वगैरे काही कामं वगैरे नाही, पूर्ण भ्रष्टाचार, पैसे यांच्याजवळ आहे। म्हणून यांच्यावर कारवाई व्हायला, यांना निलंबित करायला पाहिजे। यामार्फत आम्ही वंचित बहुजन आघाडी निवेदन दिलो आहे। येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच शहादामध्ये आंदोलन करू आणि जेवढे भ्रष्टाचारी इथे पंचायत समितीमध्ये सगळ्यांच्या रस्त्यावर आणू, हे आमची अपेक्षा आहे। आम्ही निवेदन दिले, अपेक्षा आहे। जय भीम, जय आदिवासी।